पुण्यातील नवले पुलाजवळ घडलेली एक भयानक अपघात सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. पहाटेच्या शांत वातावरणात झालेल्या या अपघाताने केवळ एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला नाही, तर या घटनेतून अनेक प्रश्न, संशय आणि राजकीय हालचाली समोर आल्या. या प्रकरणात अभिनेत्री, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व गौतमी पाटील हिचं नाव आल्याने तर प्रकरणाला अजूनच वेगळं वळण मिळालंय. आज आपण या घटनेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नेमकं प्रकरण घडलंय काय? अपघाताची खरी पार्श्वभूमी काय? घटनास्थळी नेमकं काय घडलं? पोलिसांची भूमिका कशी राहिली? कुटुंबाचा आरोप काय आहेत? राजकारण्यांनी घेतलेलं वळण आणि पुढे काय होऊ शकतं या विषयावर बारकाईनं नजर टाकूया. पहाटेच्या सुमारास 5 वाजायच्या सुमारास रिक्षा चालक संभाजी मरगळे आपल्या रोजच्या कामासाठी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन उभे होते. फक्त ₹10 पॅसेंजरची वाट पाहत होते. त्याचवेळी अचानक एक भरधाव कार आली आणि तिने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाने 3 पलट्या खाल्ल्या. रिक्षा चालक रस्त्यावर गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर कोसळल्यानंतर अपघातानंतर गाडीतून काही लोक उतरले, पण मदत करण्याऐवजी ते थेट निघून गेले. काही वेळाने एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी आली. त्याने टोयोटा व्हॅन बोलवली आणि अपघातग्रस्त कारमध्ये घेऊन गेला. मात्र त्या वेळेपर्यंत रिक्षाचालक रस्त्यावरच तडफडत पडलेला होता. सगळं काही प्रकार अनेक संशयांना सुरुवात करून गेला. नेमकं तो व्यक्ती कोण होता? त्याला कार उचलण्याची माहिती कशी मिळाली? आणि तो नेमका कोणाच्या सांगण्यावरून आला होता? या अपघातानंतर सर्वात मोठा धक्का म्हणजे कार कोणाची होती? तपासात समोर आलं की ही कार दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून गौतमी पाटील हिची होती. आता इथूनच प्रकरणाला नवं वळण मिळालं. कारण गौतमी पाटील हे ओळखलेलं नाव आहे. त्यामुळे जनतेचं लक्ष थेट गौतमी पाटील हिच्याकडे गेलं. प्रकरणाकडे वळालं. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत हा अपघात गौतमी पाटलाच्या चालकाने केल्याचं सांगितलं. हा प्रश्न असा की अपघातानंतर कारमधून उतरलेले लोक कोण होते? ते खरोखर चालक होते का स्वतः गौतमी पाटील त्या कारमध्ये होती? जखमी रिक्षा चालक सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पण त्यांच्या कुटुंबियांनी थेट आरोप केला आहे की पोलीस गौतमी पाटलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज दाखवला जात नाही. या प्रकरणात दबाव टाकून सत्य दडपलं जात आहे. कुटुंबियाचा आक्रोश फक्त पोलिसांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेने उडी घेतली आहे. पोलीस स्टेशनमध्ये ठायी आंदोलन करण्यात आलं आहे. गौतमी पाटलीला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्याय मिळवा यासाठी जोरदार घोषणा करण्यात आल्या आहे. यामुळे प्रकरणात राजकीय रंगाचा सुरुवात झाली आहे. या प्रकरणात रिक्षा चालकाचे नातेवाईक थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचले. त्यांनी रिक्षा चालकाच्या कुटुंबाचं दुःख ऐकलं. ते थेट DCPनं फोन करून कारवाई करण्याची आदेश दिले. यामुळे पोलीस यंत्रणा हल्ली. अपघात प्रकरणासाठी विशेष पथक नेमलं गेलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात झाली आहे. पोलिसांनी गौतमी पाटील हिला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी गौतमी पाटील हिला पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून आदेश दिला आहे की गौतमी पाटील हिला उचलायचं की नाही. पण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की गौतमी पाटील हिच्या गाडी होती, पण ती स्वतः गाडीमध्ये ती चालवत नव्हती, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आता गौतमी पाटील हिला अटक होती का? का पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर जे रिक्षा चालक होते ते व्हेंटिलेटरवर आता सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत. तर गौतमी पाटील आणि रिक्षा चालक ह्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.